बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना या जगामध्ये पहिल्यांदा निर्माण करणारे, जगाला शांतीचा संदेश देणारे आणि समग्र मानवाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून क्रांती करणारे क्रांतिदूत तथागत गौतम बुद्ध बाराव्या शतकात आपल्या स्वतःच्या बहिणीचा अंतर्विवाह घडवून आणणारे, दी पायनियर फॉर द डिकास्ट सिस्टीम असं आम्ही त्यांना म्हणतोय, असे महात्मा बसवेश्वर समतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे, सर्व माणसे समान जगले पाहिजे असा आग्रह धरणारे संत रविदास, रयतेचे राजे छत्रपती, देशातील बहुजन शिक्षणाची काळजी घेणारे महात्मा फुलेंच्या समवेत शिक्षणाचे रक्षण, संरक्षण, पोषण आणि व्यवस्थापन करणारे क्रांतीवीर लहुजी साळवे आणि राजंबा महार, क्रांतीबा ज्योतिबा सावित्रीमाई, फातिमा शेख बीबी या देशातली पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख बीबी, मुक्ता साळवे या सर्व विचारवंतांच्या समवेत राजाचा राजदंड सर्वसामान्य माणसाला अधिकार संपन्न करण्यासाठी राजांनी वापरला ते राजर्षी शाहू, माणसाला माणसातील सूर्य दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माणसांच्या दुःखाचा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा माणसांचा शोध घ्यावा लागतो, तरच माणसाच्या दुःखाचा शोध घेता येतो, हे तत्वज्ञान सांगणारे अण्णाभाऊ. दिवा मोठा का देव मोठा, दिवा मोठा का देव मोठा, दिव्याशिवाय देव दिसत नाही म्हणून देवापेक्षाही दिवा मोठा, हे तत्वज्ञान सांगणारे संत गाडगे बाबा. या सर्वांना मी अभिवादन करतो. मित्रांनो, आपण आज संविधानाचा गौरव सोहळा गेल्या 2 दिवसापासून थाटामाटामध्ये संपन्न करत आहोत. हा संविधानाचा गौरव सोहळा नव्हे तर संविधानाचा हे अमृत महोत्सवाचा सोहळा आहे आणि या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही काही गोष्टी नीटपणे संविधानाच्या संबंधानं आणि या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाच्या संबंधानं काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेबांनी सहज मारलेली रेख भारतीय संविधानामध्ये असेल, त्यांच्या एकंदरीत आयुष्यभराच्या वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून तत्वज्ञानाच्या लिखाणामधलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहज मारलेली रेख बाबासाहेबांनी सहज मारलेली रेख आम्ही आमच्या काळजावरती कोरून घेतली पाहिजे, आम्ही आमच्या काळजावरती गोंदून घेतली पाहिजे आणि ते आम्ही गोंदून घेतलेले आहे, कोरून घेतलेले आहे. आणि ह्या निमित्ताने या देशातले समग्र मानवी समूह, कारण का हे संविधान दलित, मुस्लिम किंवा फक्त बहुजनासाठी नाही आहे. या देशातला तमाम माणूस, जो सर्वहारा माणूस आणि या सर्वहारा माणसाचं संविधान, त्यांच्या जीवनाला आकार देणारं संविधान, त्यांच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देणारं संविधान. आणि म्हणून या संविधानामध्ये मारलेली बाबासाहेबांनी सहज रेख इथल्या बहुजन माणसाने नव्हे, देशातील तमाम माणसांनी आपल्या काळजावरती गोंधून आणि कोरून घेतली पाहिजे, असे आव्हान या निमित्ताने करतो. मित्रांनो, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या निर्मितीच्या संबंधाने मी इतिहासाचा मोगावा घेणार नाही, पण एक गोष्ट मात्र मला प्रकर्षानं सांगावं वाटतंय. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जैविक आणि अजैविक घटनेचा, अजैविक
रासायनिक आणि जैविक अशा कंपोनंटची काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून ही काळजी घेत असताना बाबासाहेबांच्याकडे संविधान आलं म्हणजे ह्या संबंधातला थोड्याशा इतिहासामध्ये जाऊ ते मला कर्मप्राप्त वाटतं. कारण का की या देशामध्ये पहिल्यांदा संविधान सभेमध्ये बाबासाहेबाला येऊ द्यायचंच नाही असं ठरलेलं होतं. कारण का भारताला स्वातंत्र्य 47 ला मिळालं. ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं, ट्रान्सफर ऑफ फ्रीडम नाही. ट्रान्सफर ऑफ पॉवर नॉट ट्रान्सफर ऑफ फ्रीडम. आणि मग नेहरू पंतप्रधान झाले आणि मग त्यांच्या डोक्यात आलं किंवा ते विचार करायला लागले की आता भारताची घटना कोण लिहिणार आहे. मग भारताची घटना कोण लिहिणार आहे. संविधान सभा निर्माण झाली, सगळं निर्माण झालं. तोपर्यंत बाबासाहेब संविधान सभेमध्ये नव्हते. आणि मग भारताची घटना कोण लिहिणार आहे. आणि मग नेहरूंना लक्षात आलं की या जगामध्ये इंग्लंडमधील राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आयो जेनिंग नावाचे एक तत्ववेत्ते होते. आयो जेनिंग यांनी या देशातल्या इतर देशातल्या अनेक संविधानाचं लिखाण केलं म्हणून ते संविधान तज्ञ होते. आणि म्हणून नेहरूला लक्षात आलं की आता संविधानाचं लिखाण करायचं असेल तर आम्हाला आयो जेनिंगकडे जावे लागेल. आणि त्यासाठी म्हणून संविधान सभेच्या सल्लागार समितीचे सदस्य BN राव यांना इंग्लंडमध्ये नेहरूंनी पाठवलं आणि त्यांना विनंती करायला लावली की भारताचं संविधान लिहा. तेव्हा ते जेनिंग म्हणाले बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये असताना तुम्ही संविधान लिहिण्यासंबंधात माझ्याकडे कशाला आलात. बॅरिस्टर बाबासाहेबांच्याकडे संविधान लिहून घ्या. आणि मग हे BN राव पुन्हा भारतामध्ये परत आले. त्यांनी नेहरूला हे नीटपणे सांगितलं नाही. पुन्हा नेहरूंनी आपली भगिनी विजयलक्ष्मी पंडित त्यांना पुन्हा इंग्लंडला पाठवलं. जेनिंगकडे ते पुन्हा गेली, लाईव्ह जेनिंगकडे. आणि त्यांनी पुन्हा विनंती केली की आमच्या भारताची राज्यघटना लिहा. तेव्हा पुन्हा आयो जेनिंग म्हणाले की तुमच्या देशामध्ये भारतीय संविधान लिहिणारे तत्ववेत्ते, तुमच्या देशामध्ये भारतीय संविधान लिहिणारे कायदे तज्ञ, तुमच्या देशामध्ये संविधान लिहिणारे बॅरिस्टर आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याशिवाय बॅरिस्टर सप्रू आहेत, त्याशिवाय बॅरिस्टर जयकर आहेत. जर भारताचीच विनंती असेल तर मी संविधान लिहावं भारताचं तर एका अटीवर लिहिणार आहे. जर डॉक्टर सप्रू, जर डॉक्टर जयकर आणि जर बॅरिस्टर बाबासाहेबांनी नकार दिला तर मी तुमचं संविधान लिहून देईल. हा संदेश घेऊन विजया पंडित भारतामध्ये आल्या. पंडित नेहरूला सांगितलं. पंडित नेहरू पहिल्यांदा लवकर पळत सप्रूकडे गेले. सप्रू म्हणाले की मी संविधान लिहू शकत नाही, माझी तब्येत नीट नाही. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान जयकरकडे गेले. बॅरिस्टर जयकरकडे ते म्हणाले की माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी लिहू शकत नाही. आणि पुन्हा नेहरूच्या समोर तेच प्रसंग निर्माण झाला. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराशिवाय पर्याय नाही. आणि जर बाबासाहेबांना जर मी विचारलं नाही आणि हे समजा जेनिंगला समजलं तर भारत देश पंचायतीमध्ये येईल, अडचणीत येईल. म्हणून नेहरूंनी पहिल्यांदा गांधीला सांगितलं. महात्मा गांधीची दादागिरी होती, देशामध्ये दादागिरी होती त्या कालखंडात. त्यांच्या तत्वज्ञानाची दादागिरी असेल, त्याच्या संयमाची दादागिरी असेल, वाट मे बी, पण दादागिरी होती. कारण का आणि नेहरू दादागिरी होती. आणि गांधी आणि बाबासाहेबांचं इतकं सख्य होतं असं नाही. पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद आणि त्यानंतर पुणे ऍक्ट 1932चा, त्यानंतर मग शेवटी बाबासाहेबांच्याकडे ही घटना लिहिण्याचं आलं. त्यापूर्वी नेहरूजींनी गांधीला विचारलं. गांधी हे बाबासाहेबांचे राजकीय विरोधक किंवा वैचारिक विरोधक असले तरी बाबासाहेबांची प्रगल्भता, बौद्धिक प्रगल्भता ही गांधीला माहीत होती. आणि गांधी म्हणाले परदेशी माणसाकडून भारताचं संविधान लिहून घेण्यापेक्षा आपण विदेशी माणसाकडनं घेऊया. बॅरिस्टर बाबासाहेब जर घटना लिहिण्यास तयार असतील त्यांना आपण निमंत्रित करूया. ह्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे की या 130 कोटी लोकांचा देश आहे आणि 33 कोटी देवांचाही देश आहे. 130 कोटी लोकांच्या देशात आणि 33 कोटी देवांच्या देशामध्ये
एकही संविधान लिहिणारा माणूस लायकीचा नाही, हा प्रचंड मोठा अपमान भारतीय देशाचा होणार होता. आणि म्हणून जाणीवपूर्वक बॅरिस्टर बाबासाहेबाला त्या घटना सभागृहामध्ये किंवा घटनेच्या सभेमध्ये सामावून घेतलं आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि या देशाचा जागतिक लेवलचा अपमान होणारा, होऊ घातलेला अपमान ते थांबवला. या देशाचा मान, या देशाचा सन्मान बाबासाहेबांनी घटना लिहून केला आणि मग प्रचंड मोठा स्वाभिमान निर्माण केला. ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. कारण का इतर विचारवंत, जागतिक लेवलचे विचारवंत म्हणतो भारतामध्ये एकही असा माणूस नाही की जो संविधान लिहू शकतो. आणि ही भारताची प्रचंड मोठी होणारी जी काही अपमान आहे, तो अपमान बाबासाहेबांनी कमी केला आणि भारताला पुन्हा एकदा ताट मानेने जगामध्ये उभा टाकण्याची संधी केली की भारतासारख्या देशामध्ये सुद्धा भारताचं संविधान लिहिणारे बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान माणसं आहेत. मित्रांनो, कारण का या संविधानाने आम्हाला काय दिलं? आता आमचे मित्र डॉक्टर आदिनाथ हिंगोले सर यांनी संविधानाची उद्देश पत्रिका वाचली आणि त्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये की आम्हाला संविधानानं काय दिलं आणि आम्हाला संविधानानं काय दिलं हे सांगत असताना आम्हाला डेमोक्रॅटिक रिपब्लिक दिलेला आहे, समाजवादी देश दिलेला आहे, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. बघा, या देशातली राज्यसत्ता, या देशातली शासन सत्ता आम्ही धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन धर्माचा किती बोजवारा मांडतायत हे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. आणि म्हणून या देशामध्ये जर डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे आम्हाला भारतीय संविधानाने दिलं, लोकसत्ताक राज्य, व्हॉट मीन्स द लोकसत्ताक राज्य, लोकांची सत्ता असणारं राज्य. ह्या जगामध्ये दोनच राज्य असे आहेत, ते भारतामध्ये लोकसत्ताक राज्य आणि रशियामध्ये समाजसत्ताक राज्य होते. आणि समाजसत्ताक राज्य आणि लोकसत्ताक राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसांना अधिकार संपन्नता निर्माण होईल, ज्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसे हे त्यांचं माणूस मूल्य जपलं जाईल, त्यांना शोषणमुक्त केलं जाईल, यासाठी म्हणून समाजवादी देश आणि धर्मनिरपेक्ष देश निर्माण व्हावा ह्या संविधानाला आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला लोकसत्ताक राज्याच्या निमित्ताने आम्हाला न्याय दिलं, ज्याचं न्याय या संविधानाने सगळ्यात महत्वाचा न्याय दिला. आम्हाला हजारो पिढ्यापासून आम्हाला न्याय मिळाला नव्हता. या विषमतावादी संस्कृतीनं, या विषमतावादी देशाने आम्हाला इथल्या सर्वसामान्य माणसांना, इथल्या मजूर माणसांना, इथल्या कामगार माणसांना, इथल्या उपेक्षित माणसांना, इथल्या सर्वसामान्य दलित, अस्पृश्य नव्हे तर कामगार, उपेक्षित सर्व माणसांना इथं न्याय प्रदान केलेला नव्हता. आणि मग इथं न्याय दिला पाहिजे म्हणून भारतीय राज्यघटनेनं न्याय दिला. न्याय म्हणजे काय? ज्याचं देणं लागतं त्यांना विना तक्रार देणे म्हणजे न्याय. आपल्या सरळ आणि सोपी भाषा, ज्याचं देणं लागतं, गेल्या हजारो वर्षापासून तुमच्याकडे सर्वस्व आहे, गेल्या हजारो वर्षापासून तुमच्याकडे सर्वस्व आहे. आम्ही घामावर जगणारा समाज, घामावर जगणारी माणसं, रक्त आटवणारी माणसं आम्ही काम करून या देशामध्ये समृद्धी निर्माण करतो. या देशाचे शिल्पकार आम्ही आहोत आणि या शिल्पकारावर मात्र अन्याय होतो, म्हणून आम्हाला न्याय प्रदान झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या न्याय प्रदान केला. नुसता न्याय कोणता प्रदान केला? सामाजिक न्याय प्रदान केलेला आहे, राजकीय न्याय प्रदान केलेला आहे, ज्याला आम्ही राजनैतिक न्याय म्हणतो. आणि इतकंच नव्हे तर आर्थिक न्याय सुद्धा प्रदान केले. त्या पलीकडे जाता बाबासाहेब काय म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य दिलं. कुठलं स्वातंत्र्य आहे? आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं. आजही आम्ही जखडबंद आहोत, आजही आम्ही गुलाम म्हणून जगतोय. शिकलेली माणसं सोडली तर खेड्यापाड्यातली ग्रामीण व्यवस्था आजही जैशी ते आहे. आम्ही खेड्यापाड्यामध्ये गेलं पाहिजे. आजही खेड्यापाड्यातली पारंपरिक जी विषमतावादी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, आजही ते खेड्यामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून आम्हाला विचार स्वातंत्र्य दिलं, विचाराचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, विश्वास स्वातंत्र्य दिलं आणि श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलं. आणि त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचे आम्हाला बाबासाहेबांनी दिली दर्जाची आणि संधीची समानता. दर्जाची आणि संधीची समानता. दर्जाच्या आणि संधीच्या समानतेतून समता प्रस्थापित होत असते. आणि समतेचा जन्म कधी होतो
तर समता आग्रहानं सांगते की पहिल्यांदा न्याय प्रदान करा, आणि जोपर्यंत न्याय प्रदान होणार नाही तोपर्यंत समतेचा जन्म होणार नाही. आणि म्हणून दर्जाची आणि संधीची समानता या देशामध्ये पहिल्यांदा भारतीय संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा आम्हाला राखायची आहे, देशाची एकता आम्हाला राखायची आहे, देशाची एकता, देशाची एकात्मता. आणि इतकंच नाही तर त्याला आम्ही इक्विलिटी आणि फर्टिलिटी म्हणतो. आणि हे एकता आणि एकात्मता आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण करणारी बंधुता हे बाबासाहेबांनी दिली आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही काय करतो आहोत, या सगळ्या गोष्टी आम्ही काय करत आहोत, अंगीकारत आहोत, अधिनियमित करत आहोत. आणि ह्या सगळ्या बाबी बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या ते आम्ही स्वतःप्रती आम्ही अर्पण करून घेत आहोत. म्हणजे वी आर रेस्पॉन्सिबल, आम्ही त्याला जबाबदार आहोत. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःप्रती अर्पण करून घेत आहोत. पण दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडात अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय संविधानाचा अपमान होताना आम्ही पाहतोय. आम्ही अपमान होताना पचवतोय सुद्धा. त्याबद्दल आम्ही इतका नीटपणे विचार करत नाही. गेल्या 75 वर्षाच्या सामाजिक चळवळीमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये, बाबासाहेब विचारधारेच्या चळवळीमध्ये किंवा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही बाबासाहेबांची विचारधारा ही आरक्षणापुरतीच सीमित केलेली आहे. बाबासाहेब म्हणजे आरक्षण आणि आरक्षण म्हणजे बाबासाहेब. आणि बाबासाहेबाला मी आरक्षणापुरतं मर्यादित केलं, बाबासाहेबाला मी आरक्षणापुरतं सीमित केलं. कधी बाबासाहेबाचा प्रॉब्लेम पृथ्वीवरती आम्ही व्याख्यान ठेवलं नाही. बाबासाहेबाचा दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी थॉट्स इन पाकिस्तानवर कधी आम्ही व्याख्यान ठेवलं नाही. बाबासाहेबांचे दॅट इज द इंटरनॅशनल रिलेशनवरती आम्ही कधी व्याख्यान ठेवलं नाही. आणि बाबासाहेबाच्या संविधानावर व्याख्यान ठेवायचं कधी आम्हाला गरज वाटली. म्हणजे हे दुर्दैव आहे आमचं, आमच्या चळवळीचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांना आरक्षणापुरतं सीमित केलं. आणि आमच्या विरोधकांनी गेल्या 50-70 वर्षापासून बाबासाहेब आरक्षण एवढंच सांगितलं. आणि लोकांना कळालं की बाबासाहेब म्हणजे फक्त आरक्षण आहे. पण बाबासाहेबांनी या देशामध्ये न्यायव्यवस्था दिली, बाबासाहेबांनी या देशामध्ये स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी या देशामध्ये तत्वज्ञान दिलं. म्हणजे संबंध भारताला नव्हे तर जगाला शहाणपण शिकवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आम्हाला भारतीय संविधानाचा गौरव आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचा गौरव आणि सन्मान आणि सत्कार केला पाहिजे. मित्रांनो, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून माझे मुद्दे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत. मी तत्वज्ञान मांडत नाहीये, तत्वज्ञान मांडण्यासाठी आलो नाही. मी काय म्हणालो, गेल्या अनेक वर्षापासून 75 वर्षापासून आम्ही भारतीय संविधानाचा वी आर रेस्पॉन्सिबल फॉर दॅट, आम्ही भारतीय संविधानाचा अपमान सहन करत आहोत. आम्ही ते अपमान पाहत आहोत, ते अपमान आम्ही पचवत जगत आहोत. ह्या गोष्टी आम्ही नीटपणे समजून घेतल्या पाहिजे. नंबर 1, भारतीय न्यायव्यवस्था. या संविधानाचा सगळ्यात महत्वाचा जर अंग कुठला असेल, महत्वाचा अविभाज्य भाग कोणता असेल तर भारतीय न्यायव्यवस्था आहे. आणि हे भारतीय न्यायव्यवस्था आणि या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये म्हणजे ग्रामीण भागात म्हणजे तालुक्याच्या कचेरीपासून तो सुप्रीम कोर्टामध्ये अनेक हजारो केसेस येतात, लाखो केसेस निर्माण होतात, लाखो केसेस पेंडिंग आहेत. पण एक गोष्ट आम्ही त्याच्यावरती प्रकर्षाने विचार केला नाही की भारतीय संविधानाच्या आधिपत्याखाली जी न्यायव्यवस्था आहे, भारतीय संविधानाचं महत्वाचं अंग म्हणून ज्या न्यायव्यवस्थेकडे पाहतो त्या न्यायव्यवस्थेच्या कठड्यामध्ये उभा टाकताना आम्ही आणि इतर कोणी भारतीय संविधानाची शपथ घेतली आहे नाही. भारतीय संविधानाची शपथ घेतली जात नाही. जज म्हणतो घ्या देवाची शपथ आणि कोण म्हणते घ्या धर्मग्रंथाची शपथ. ज्या संविधानाच्या माध्यमातून जे संविधान आहे तिथेच न्यायव्यवस्था आहे. जर न्यायव्यवस्था नसेल तर संविधान नाही आहे. आणि संविधानाचा महत्वाचा भाग हा न्यायव्यवस्था आहे. आणि मग न्यायव्यवस्थेमध्ये तालुका कचेरीमध्ये, जिल्हा कचेरीमध्ये, मग तुमच्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये लाखो केसेस रोज चालतात आणि लाखो माणसं रोज कटड्यामध्ये उभा टाकतात. अशा माणसांना
जर संविधानाची शपथ त्यांनी घेतली तर तो सर्वसामान्य अडाणी माणूस विचार करेल की मला संविधानाची शपथ का घ्यायला लावली, संविधान काय आहे, संविधान कोणतं, संविधानात माझ्यासाठी काय आहे. आणि मग हे आम्ही करत नाहीये. मग संविधान जर सर्वसामान्य माणसांच्या मध्ये नीटपणे पेरायचं असेल तर आम्हाला ह्या भूमिगतपणे ह्या ग्रासरूट पासून संविधानाचा गौरव संविधान आम्हाला या मातीत पेरावं लागणार. आम्ही कठड्यामध्ये उभं टाकलो अनेकदा, कोणी ना कोणी टाकलं इथल्या सभेतलं, न्यायालयाच्या कठड्यामध्ये उभा मी टाकलो. मलाही अनुभव आहे, सामाजिक चळवळीमध्ये काम करताना केसेस होतात. नांदेडच्या एका कठड्यामध्ये न्यायालयाच्या कठड्यात उभा टाकलो, जे असं करून म्हणाले घ्या देवाची शपथ. आदरणीय बनतेजी जे मला न्यायमूर्ती म्हणाले घ्या देवाची शपथ, मी परेशान झालो आणि म्हणालो की ज्या संविधानाच्या अंतर्गत संविधानाच्या बलवत्यावर ही जी नाळी व्यवस्था आहे त्या भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन मी खरं बोलतो असं तिथं म्हणालो. जे असे बघायला आम्हाला लोकांना हे कळवलं पाहिजे, लोकांच्या मध्ये पेरलं पाहिजे, लोकांच्या मध्ये रुजवलं पाहिजे. खेड्यापाड्यातला एक शेठ सावकार असेल, जो खेड्यापाड्यातला जात दांडगा असेल, खेड्यापाड्यातला धनदांडगा असेल, खेड्यापाड्यातला कष्टकरी माणूस असेल, खेड्यापाड्यातला उपेक्षित माणूस असेल, त्यानं कठड्यामध्ये जेव्हा संविधानाची शपथ घेईल तेव्हा तो विचार करेल की संविधान काय, संविधान काय आजही आम्हाला माहित नाही, इथल्या भारतीयांना माहित नाही. सगळे पुस्तकं माहित असतील, सगळे ग्रंथ माहित आहेत, शिवलेला अमृत माहित असेल आणि रामायण आहे, महाभारत आहे, काय काय गीता, हे सगळं माहित असेल. पण तुम्हाला जीवनाचा या देशातल्या समग्र माणसांना, तुम्हाला मला नाही आहे, देशातल्या सर्व माणसांना लोकसत्ताक या न्याय व्यवस्थेने, लोकसत्ताक या न्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला. ती घटना आणि त्या घटनेची शपथ या प्रत्येक तालुक्याच्या, तालुका, जिल्हा, मग हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टापर्यंत त्या क्लायंटली, तिथल्या त्या वकिलांनी, तिथल्या जजनी, तिथल्या संबंधित माणसांनी पहिल्यांदा भारतीय संविधानाची शपथ घेऊन त्याच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि असा महत्त्वाचा GR केंद्र शासनाने काढला पाहिजे. त्यासाठीचाही ठराव डॉक्टर आदिनाथ सर, त्यासाठीचा ठराव या संविधान गौरव सोहळ्याच्या समितीने घ्यावा अशी विनंती करतो. मित्रांनो, या देशाचा दुसरा महत्वाचा भाग, ज्याला आम्ही लोकसत्ताक राज्य असं म्हणतो, ज्यामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सार्वभौमत्व दिलं, परकीय शक्तीचा कुठलाच हात नाही, सार्वभौमत्व, सर्व 27, आणि हे सार्वभौमत्व हे या देशातले राज्यकर्त्यांच्याकडे आहे. या देशाचे आमदार असतील, या देशाचे प्रत्येक राज्यातले आमदार असतील, या देशातले प्रत्येक मिनिस्टर असतील, या देशातले खासदार असतील, या देशातले मंत्री, उपमंत्री, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान असेल, हेही सन्माननीय आमदाराची शपथ घेताना, मंत्र्याची शपथ घेताना, पंतप्रधानाची शपथ घेताना, उपपंतप्रधान शपथ घेताना कधीच संविधानाची शपथ घेत नाहीत. ते ईश्वराची शपथ घेतात, कधी ते कुठल्या तरी धर्मग्रंथाची शपथ घेतात. भारतीय संविधान हे राष्ट्रग्रंथ आहे, धर्मग्रंथ म्हणत नाही मी, हा राष्ट्रग्रंथ आहे. आणि म्हणून ही जी कार्यकारी मंडळ आहे किंवा लोकसभा असेल, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, आमदार असतील, खासदार असतील, यांनी पहिल्यांदा भारतीय संविधानाची शपथ घेतली पाहिजे. कारण का तुमचं हे सगळं राजकारण भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिल्यामुळे, तुम्ही खासदार, आमदार आणि पंतप्रधान, उपपंतप्रधान आहात. तेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमची मंत्रिपदाची शपथ घेताना भारतीय संविधानाची शपथ घेऊनच तुम्हाला तुमची पुढची शपथ घ्यावी लागणार आहे. हेही ठराव त्या निमित्ताने त्या संविधान गौरव सोहळ्याने करावा अशी विनंती करतो. अरे आश्चर्य वाटतंय आम्हाला आश्चर्य वाटतंय की एज्युकेटेड आहोत आम्ही, आणि तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून झालात ते मतदारसंघ तुम्हाला भारतीय राज्यघटनेनं बहाल केलेला आहे. ज्या मतदारसंघातनं, राखीव मतदारसंघातनं असाल, सर्वसाधारण मतदारसंघातनं असाल, कुठल्याही मतदारसंघात असाल, तो मतदारसंघ बाबासाहेबांच्या संविधानाने तुम्हाला बहाल केलेला आहे. आणि त्या मतदारसंघात तर तुम्ही आमदार आणि मंत्री होत असताना भारतीय संविधानाची शपथ घेत नाही म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान नव्हे, बाबासाहेबांचा अपमान नव्हे,
तर भारताने स्वीकारलेल्या संविधानाचा अपमान आणि ह्या संविधान ज्यांनी स्वीकारलं त्या भारतीय माणसांचा अपमान हा आहे. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा ह्याही गोष्टीकडे कटाक्षाने पाहावं लागणार. मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असतील, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असतील, आमदार खासदार ह्या संबंधाला असेल, आणि मग हे सगळं करत असताना आम्ही काही वेळा ह्या गोष्टीचा नीटपणे आम्ही अभ्यास केला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मी व्यक्त करतो की हे भारतीय संविधानाचा अपमान आम्ही सहन करतोय. कांबळे साहेब ज्यांनी जे प्रमुख आहेत, आम्ही याच्यावर कधीच आंदोलन केलंय का? कधी कुठल्या जजनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन त्या जजच्या खुर्चीवर तो बसला का? या देशातल्या पंतप्रधानांनी भारतीय संविधानाची शपथ कितीदा घेतली? या देशातल्या उपपंतप्रधानांनी भारतीय संविधानाची शपथ कितीदा घेतली? आणि मग ही शपथ घेऊनच आम्हाला या देशामध्ये आमच्या संविधानाची पेरणी, संविधानाची आम्हाला गौरव करावा लागणार आहे. आम्हाला गरज कधी वाटली? गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून गरज वाटली की संविधानाचा गौरव करावा. दुसरी महत्वाची गोष्ट, रोजच आम्ही बघतोय या सभागृहामध्ये किंवा या सभेमध्ये अनेक शिक्षक आहेत, अनेक प्राध्यापक आहेत, अनेक विद्यार्थी पण आहेत. आणि आम्ही विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, काही संस्था चालक मोरे सरासारखे संस्था चालक आहेत. आम्ही कधीतरी विचार केलाय का? प्रजासत्ताक दिनाला म्हणजे 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला आमच्या शाळेमध्ये झेंडावंदन किंवा झेंडा फडकावत असताना कुणाचा फोटो लावला जातो? कधी आम्ही विचार केला? कुणाचा झेंडा लावला जातो, कुणाचा फोटो लावला जातो हा विचार कधी केलेला आहे? कारण का भारतीय संविधान हे आमचं आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं, म्हणून आम्ही 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून भारतामध्ये शाळेत, प्रत्येक हायस्कूलमध्ये, महाविद्यालयात, स्वयंसेवी संस्थेत, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये आम्ही साजरा करतो. तेथे मात्र आम्ही बाबासाहेबांचा फोटो लागलेला पाहत नाही किंवा तेथे मात्र भारतीय संविधानाचा सरनामा त्याचा फोटो लावलेला पाहत नाही. हे आम्ही का? प्रजासत्ताकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हक्क आहे, म्हणजे प्रजासत्ताकावर डॉक्टर बाबासाहेबांचा हक्क आहे. प्रजासत्ताकावर या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा हक्क आहे. तो तिथं फोटो नसतो आणि कुणाचा तर फोटो असतो जो संविधान मंडळात बी नाही, संविधान सभेतही नाही, असा कुणाचा फोटो असतो. म्हणून ह्याच्यावरती आम्ही कटाक्षाने आम्हाला लक्ष द्यावं लागणार. आम्ही विचार करतो, कारण का भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्म घरात असतो, कुटुंबात असतो, आणि धर्मनिरपेक्ष देश असताना धर्माचं एवढं मोठं षडयंत्र माजवलं जातं. ज्या धर्मामध्ये त्यांचा देव शिल्लक आहे, त्यांचा धर्म शिल्लक आहे, त्यांचे पंथ शिल्लक आहेत, पण तिथं माणूस मात्र शिल्लक नाही. आणि त्या शिल्लक नसलेल्या माणसाला माणूसपण देण्याचं काम भारतीय संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्ही नीटपणे केल्या पाहिजे. आमच्या शाळेतल्या पोरीनं विचारलं पाहिजे की आज प्रजासत्ताक आहे आणि या प्रजासत्ताकावरती हक्क जर कुणाचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि प्रजासत्ताकाचा कार्यक्रम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भारतीय संविधानाच्या सरनाम्याचा फोटो लावा आणि नंतर झेंडा फडकावा अशा पद्धतीचा आग्रहही केला पाहिजे. मित्रांनो, रोज आमच्या संविधानाचे जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, संविधानाचे जे प्रिन्सिपल्स आहेत, त्याचा रोज अपमान केला जातो. आम्ही ही शक्ती जी आहे, उद्या आम्हाला त्याला काय पाहिजे? त्याला संविधान बाबासाहेबांचं बदलायचं आहे. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव असताना या देशामध्ये पूर्ण
पुणेमध्येच फक्त अमृत महोत्सव या शब्दाचा उल्लेख होतो, देशामध्ये कुठेच उल्लेख नाही. आणि मग या देशाच्या स्वातंत्र्याने, या देशाच्या राज्यकर्त्यांनी, या देशाच्या राजेशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या 75व्या म्हणजेच अमृत महोत्सवाला अउल्लेखून मारलं. हा भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा आणि बाबासाहेबांचा नव्हे तर या देशातल्या समग्र मानवी समूहाचा अपमान आहे, हे आम्हाला लक्षात आणून देणं आवश्यक. म्हणून ह्या गोष्टी आम्ही विचार केला पाहिजे. अहो, जिथं स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि घर तिरंगा, ज्यांच्या घरी घर नाही त्याला तिरंगा कुठं लावावा, घर तिरंगा, ह्या गोष्टी निर्माण झाल्या. प्रत्येकाच्या घरावर तिरंगा असला पाहिजे, तो आमचा स्वाभिमान आहे. बाबासाहेबांनी दिलेला तिरंगा आहे. या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी काय काय दिलंय, तो तिरंगा दिलेला आहे. तो आम्हाला बाबासाहेबांनी अशोक हॉल दिलेला आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या पाठीमाग असणारे ती बौद्ध ग्रंथातील बौद्ध पद दिलेले आहेत. बाबासाहेबांनी भारताची राज्यमुद्रेला 4 शिव दिलेला आहे. काय दिलेलं आहे बाबासाहेबांनी? आणि मग ह्याची जपवणूक आता आम्हाला त्या भारतीय म्हणून करावं लागणार आहे. मित्रांनो, जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत भारतीय राज्यघटनेचे, त्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलला रोजच उद्ध्वस्त केलं जातं. आता एक गोष्ट तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटतं की एमपीसी, या देशातली एमपीसी आणि यूपीसी हे भारतीय संविधानाच्या अंतर्गत ॲज अ डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या अंतर्गत हे प्रचंड मोठी या देशातली टॅलेंटेड नोकरशाही निर्माण करणारी व्यवस्था आहे. टॅलेंटेड या देशाचा राज्यकारभार सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचा विकास, सर्वसामान्य माणसाला अधिकार संपन्न करण्यासाठी त्यांची कार्यपद्धती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी या देशाचे टॅलेंटेड ऑफिसर्स म्हणून एमपीसी आणि यूपीसीच्या माध्यमातून सगळे कलेक्टर्स, IAS, IPS, संचालक ही पदं निर्माण केली जातात. काय झालं या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालखंडात? जे एमपीसी परीक्षा आणि यूपीसी परीक्षा भारतीय राज्यघटनेच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून घेतली पाहिजे. आणि मग या 2 वर्षाच्या कालखंडात काय झालं? या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटनेला आणि त्या एमपीसीच्या यूपीसीच्या परीक्षेला फाटा देऊन डायरेक्ट रिक्रुटमेंट केली अशाने, डायरेक्ट. अरे काय, जे आमच्या मर्जीतली माणसं आहेत, ज्यांच्यामध्ये एमपीसी यूपीसी साठी तयारी करण्यासाठी 10-10 वर्ष 5-5 वर्ष मरमर करावं लागतं आणि त्यानंतर ती परीक्षा पास व्हावी लागते आणि त्यानंतर तो कलेक्टर, तो शिव निर्माण होत असतो. या राज्याच्या, विविध राज्याच्या सचिवाच्या पदी डायरेक्ट 80 पदं ह्या शासनाने भरले. 80 पदं भरलेत, 80 पदं. ते आपल्या मर्जीतली माणसं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, औद्योगिक सेक्टरमध्ये, मंत्रालयाच्या सेक्टरमध्ये जे महत्वाचे जे विभाग या भारतीय देशाचे आहेत, त्या वेगवेगळ्या विभागाच्या सेक्टरमध्ये 80 पदं डायरेक्ट एनी एक्झामिनेशन, विदाउट एक्झामिनेशन, फक्त त्यांची परीक्षा तेवढीच ही माझ्या मर्जीतली माणसं आहेत. मी सांगलं ते ऐकणारे आहेत, बस म्हणलं तिथं बसणारे आहेत. आणि मग ही सगळी संविधानावरती प्रचंड मोठा घोर अपमान आहे. आणि ह्या घोर अपमान आम्हाला आता आम्ही सहन करून घेणार नाही. कारण का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, घटना किती चांगली आहे वाईट आहे हे त्या घटनेवर अवलंबून नसतं. तर घटना किती चांगली आहे हे जे घटना चालवतात त्या चालवणाऱ्या माणसावर अवलंबून असतं. आणि म्हणून ही आमच्यावर होऊ घातलेली, या देशाला आणि भारतीय माणसांना एकंदरीत उद्ध्वस्त करू पाहणारी, या भारतीय संविधानाला उद्ध्वस्त करू पाहणारी, भारतीय संविधानाला उद्ध्वस्त करू पाहणारी या देशातली जी आजची परिस्थिती आहे, ती परिस्थिती आम्हाला बदलावी लागणार आहे. आणि ती परिस्थिती आम्ही बदलल्याशिवाय आमचं राज्यघटना, आमचं जीवन, आम्हाला जे मिळालेलं जीवनाचं दान आहे, ते दान, आमच्या जीवनाला मिळालेला जो आकार आहे, तो आकार नक्कीच मिळणार नाही. पुन्हा एकदा आम्हाला गुलामीकडे जावं लागणार आहे. आणि जर आम्हाला पुन्हा एकदा गुलामीकडे जायचं असेल तर आम्हाला जायचं नसेल तर पुन्हा आम्हाला प्रत्येक घराघरामध्ये आमची भारतीय संविधानाचं वाचन झालं पाहिजे. संविधान म्हणजे काय ह्या गोष्टी आमच्या प्रत्येक
भारतीय माणसांना, दलित माणसांना म्हणत नाही मी, उपेक्षित माणसांना, या देशातल्या प्रत्येक धर्मातल्या माणसांना, या देशातल्या प्रत्येक माणसांना, जो माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला माणूस समजलंय, माणूस समजलंय. ज्या विचार व्यवस्थेमध्ये धर्म शिल्लक होता, देव शिल्लक होता, दैव शिल्लक होते, पंत आणि त्यांची जात शिल्लक होती, त्या व्यवस्थेमध्ये माणूस शिल्लक नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशामध्ये माणूस शिल्लक ठेवला, त्या माणसाचा सन्मान केला, त्या माणसाचा आत्मसन्मान केला, त्या माणसाला अधिकार संपन्न केलं, ती भारतीय राज्यघटना देऊन. आणि म्हणून भारतीय संविधानाचा होणारा अपमान आता भगवान वाघमारे सहन करणार नाही, भारतीय संविधानात होणारा अपमान शाहीर तुम्ही बी सहन करणार नाही. भारतीय संविधानाचा अपमान आमचे आदिनाथ सरही सहन करणार नाही. आणि या संविधानाचा होणारा अपमान माझ्या समोर असलेले सन्मोराव सर, ह्या सगळ्या माझ्या भगिनी, हे सगळे माझे बांधव, तमाम या भारतातली माणसं इथून पुढे भारतीय संविधानाचा होणारा अपमान सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी या मी बेसिक लेवलच्या सांगितल्या, इथून पुढे कठड्यामध्ये जर मला उभा टाकायची पाळी आली, तर इथल्या कुठल्याही माणसामध्ये न्यायालयाच्या कठड्यात उभा टाकायची पाळी आली, तर भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊनच पुढे बोला. आणि हेच पुन्हा एकदा आम्ही या देशाला, या देशाच्या राजकीय लोकांना आम्ही पुन्हा सांगणार आहोत. त्या निमित्ताने आम्हाला दिलेलं जे आहे ते राजमुद्रा आमची बदलली, आणि काय वाट. आणि म्हणून या निमित्तानं जो आमचा या भारतीय संविधानाचा अपमान होतो, अर्थात भारतीय माणसाचा अपमान होतो, म्हणजेच भारतीय संविधानाचा अपमान होतो आणि भारताचा अपमान होतो, तो अपमान इथून पुढे आपण सहन करू नये एवढी विनंती करतो. आणि जे महत्त्वाचे ठराव मी तुम्हाला सांगितले ते आपण ठराव पास करावे अशी विनंती करून थांबतो. जय भीम, जय क्रांती, सत्य की जय हो. धन्यवाद सर. संविधानाला असलेला विरोध, संविधानाच्या प्रती असलेली विषमतावादी त्यांची व्यवस्था, BN राव, विजया पंडित असतील, ही जी मनुवादी वृत्तीची माणसं त्या काळात होती, त्यांची पिलावळ आज सुद्धा जिवंत आहे. म्हणूनच हा संविधानाचा जागर या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. संविधान वाचलं, संविधान जगलं तर आपण जगू शकू, हा संदेश या निमित्तानं, या संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण दिला, त्याबद्दल धन्यवाद. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो यांना याचना करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक खासदार इम्तियाज जलील अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. तेव्हा मी मंत्रीजीला पुन्हा विनंती याचना करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे सर, लवकरच आपल्यामध्ये उपस्थित होणारे आणि उद्घाटक खासदार जलीलजी, आत्ताच आपल्यासमोर डॉक्टर प्राध्यापक भगवान वाघमारेजी लातूरून आलेले आहेत. त्याने संविधानाबद्दल काही खुलासे आपल्यासमोर केलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर इंगोले सर, कार्यक्रमाचे सर्व प्रकाश कांबळेजी, संयोजन समिती, पूर्णा शहरातील सर्व सन्मान्य उपासक उपासिका, शहरातील नागरिक बंधू आणि भगिनी, दरवर्षी या पूर्णा आपल्या छोट्याशा गावामध्ये या भारताच्या संविधानाचा जागर केला जातो, गौरव केला जातो. आणि ही जाणीव आपल्याही माणसामध्ये चेतत राहावी, पेटत राहावी. इतरही भारत देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये संविधानाबद्दलची जागृती व्हावी. आणि भारताचे लोक झोपलेले नाही, जागी आहेत.
जागृत आहेत आणि गाफील नाहीत. संविधानाच्या बद्दल कोणी जर वेगळा विचार करत असेल तर त्याबद्दल भारतातले लोक हे संवेदनशील आहेत. म्हणून आपण भारताच्या संविधानाचा काही बदलण्याचा वगैरे विचार करू नये. यासाठी हा संदेश जे ज्यांच्या डोक्यात विचार येतोय तो विचार काढून टाकण्यासाठी हा उपक्रम आपला लागू पडतो. पहिली गोष्ट, अगोदर मनामध्ये किंवा डोक्यामध्ये येते एखादा कुविचार असेल किंवा सुविचार असेल तर आपण समजूया भारतीय संविधानाचा काही कलमा बदलण्याचा किंवा संपूर्ण संविधानच बदलण्याचा हा कुविचार कुणाच्या डोक्यात येत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, बुद्धाच्या विचाराला मानणारा समाज, समतेला मानणारा समाज, धर्मनिरपेक्षतेला मानणारा समाज हा जागी समाज आहे आणि तो आपला सुविचार वाढवेल. सुविचार वाढवला की कुविचार आपोआपच कमी होईल. म्हणून आपण सुविचार वाढवूया आणि सुविचार वाढवण्यासाठी हा कार्यक्रम. खरं म्हणजे लोक विरोधात बोलत नाहीत या देशातले, म्हणजेच हे लोक जागी नाहीत किंवा हे लोक याबद्दल अनभिज्ञ आहेत असं समजण्याचं कारण नाही. लोक फार जागी आहेत, सावध आहेत, पण पाहत आहेत. हे जे कुंपण आहे हे कुंपण शेत खाते काय की काय याबद्दल हे लोक सावध आहेत. म्हणून देशाचे राखण करणारे रक्षक भक्षक बनू नयेत याही बाबतीमध्ये लोक सावध आहेत. देशाचं रक्षण करणारे हे देशाचे आज जरी हितचिंतक समजत असलो तरी सुद्धा एखादा कुटील विचार या बाबतीमध्ये कोणाच्या मनात येत असेल तर तो त्यांनी येऊ देऊ नये. बाबासाहेबांचं हे या देशाला दिलेलं संविधान आहे हे काही विशिष्ट जातीचं नाही आहे, विशिष्ट धर्माचं नाही आहे, कुण्या पंथाचं नाही आहे, कुण्या रंगाचं नाही आहे. याला एकच रंग आहे, तो म्हणजे भारतीय. आणि म्हणून कुणी याचा रंग बदलवण्याचा प्रयत्न करू नये. तो प्रयत्न आज पूर्णेमध्ये हे होत आहे. उद्या जर तसा वेगळा प्रयत्न झाला तर पूर्ण देशातले लोक यासाठी रस्त्यावर येतील. पूर्ण जागृत माणसं याला विरोध करतील आणि देशाचा विकासाची जी गोष्ट आहे ती एखादं मंदिर बांधून किंवा धर्माचं देऊळ बांधून असं भावनिक करून त्या देशाचा विकास होत नसतो. मी आता आशिया खंडातल्या बऱ्याच देशाला जाऊन तिथला अभ्यासही केला. त्या देशामध्ये असं धर्माच्या किंवा मंदिराच्या नावावर मतं मिळवून राजकारण केलं जात नाही. तिथे पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, बेरोजगाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे आणि माणूस कसा सुखी होईल आमच्या देशातला या प्रश्नावर जास्त भर दिला आणि तिथे भेदभाव केला जात नाही विकास कामामध्ये. आणि धर्म तर अजिबात नाही. धर्म आपल्या घरामध्ये इंडोर तुमच्या
इथे, बाहेर रस्त्यावर नाही धरत. म्हणून धर्माचं काम आपापल्या तुम्ही पालन करा, इंडोर करा, रस्त्यावर नाही. आपल्या देशामध्ये संविधानात आहे धर्मनिरपेक्षता, संविधानात सांगितलेलं आहे, समाजवाद सांगितलेला आहे, धर्मनिरपेक्षता सांगितलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. ती अंमलबजावणी करण्यासाठी किंवा धर्माच्या नावावर लोकांना नादी लावण्याचं काम होत असेल. काही दिवस चालते, थोड्या दिवस, फार दिवस नाही चालत, थोड्या दिवस चालते. एक दिवस लोकांना कळाल्यावर नादी लावण्याचं काम एक दिवस लोकांना कळेल आणि समाज जेव्हा पेटून उठेल तेव्हा हे कशा प्रकारे आम्हाला नादी लावून स्वार्थ साधत आहेत आणि वेगळा हेतू आपला साध्य करत आहेत हे लोकांच्या लक्षात हळूहळू येईल. आणि ते सुद्धा त्यांचा प्रोग्राम जो आहे हा प्रोग्राम आखलेला आहे. हा प्रोग्राम आता आखलेला नाही आहे इंगोले सर, हा भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून आखलेला प्रोग्राम. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर यांचं जे प्लॅन झालेलं आहे सर हे भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून जनसंघ होतं तेव्हापासून चाललेलं आहे. नावं जरी वेगवेगळी दिली तर विचारधारा एक आहे. त्यांना वाटतं की मांजर आहे ना, मांजर दूध पिते ना, डोळे झाकून, तर ते डोळे झाकून दूध पिते मांजर, कोणीच पाहत नाही वाटतं. नाही, तसं काही नाही. तुम्ही डोळे उघडे ठेवून जरी दूध पिलं, डोळे झाकून जरी दूध पिलं तर या देशातले लोक फार जागृत आहेत. त्यांना हे कळतंय, समजतंय की हे सर्व घटनाविरोधी काम चाललेलं आहे या देशात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची माणसं आहेत. आता यांनी बसवेश्वराचा उल्लेख केला, त्याच्या विचारधारेची माणसं आहेत कर्नाटकमध्ये. पेरियार रामस्वामीची माणसं आहेत तामिळनाडूमध्ये. पश्चिम बंगालमध्ये लोक आहेत, पंजाबमध्ये लोक आहेत, सर्व केरळमध्ये लोक आहेत, सर्व प्रांतामध्ये लोक आहेत, आंध्रामध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत. ही सर्व माणसं जागी आहेत आणि निश्चितपणाने ही माणसं संविधानाला बदलण्याचा किंवा संविधानाला हाणून पाडण्याचा डाव निश्चित उधळून टाकतील. आम्ही त्याचे एक सोबती राहू, साथी राहू. प्रकाश कांबळे ते दरवर्षी हा खटाटोप करीत असतात आणि आपण सर्वजण त्यात सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाला पाहत असतो. हा काही कुण्या पक्षाचा, धर्माचा, जातीचा कार्यक्रम आहे, हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि सर्वजण आपण त्यात सहभागी होतो, सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. मला वाटतं आपले पाहुणे खासदार सेलिब्रिटीज या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वजण त्यांचं स्वागत करायचं आहे, भाषण ऐकायचं आहे. एक तर ते मोठे पत्रकारही आहेत, त्यानंतर वक्तेही आहेत आणि सडेतोड वक्ते आहेत. निश्चितपणाने आपल्याला त्यांच्या भाषणामधून त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेमधून एक वेगळी चेतना आणि प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक माननीय खासदार इम्तियाज जलील यांना
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण थोडस पाठीमागे सरका. इथं महिला मंडळ बसलेलं आहे, त्याच्या पाठीमागे रिकामी जागा आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण पाठीमागे जाऊन बसावं, कुणी गोंधळ घालू नये. सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण पाठीमागे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडस पुढे वळा. आपण स्टेजच्या पुढे कुणी थांबू नका. सर्व खासदार साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजच्या पुढे बसावं. मी खासदार साहेबांना विनंती करतो, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी रीतसर या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे, उत्तमबाया खंदारे, हर्षवर्धन गायकवाड, धम्मा जोंधळे, माननीय माजी नगरसेवक जाकीरभाई कुरेशी, अनिलजी खरगे-खराटे या मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. दीपक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्व स्टेजच्या उजव्या बाजूला जी मंडळी उभी आहे त्यांना कृपया विनंती आहे, आपण थोडं पुढे बसा, जागा आहे, थोडं पुढे बसा. चला, महिला मंडळाला विनंती आहे, थोडस आपण पुढे या, थोडं पुढे या. कार्यकर्त्यांना बसायला जागा करून द्या. एमआयएमचे